जर समीर पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर तुमच्यावर 50 कोटींचा दावा दाखल करण्यात आलाय, काय सांगाल? मी ह्याच्यामध्ये मला नोटीस आलेली आहे. एक सोडून दोन दोन नोटीस आले, त्यात काही इंग्रजी लिहिले, काही मराठी लिहिले. हे मी वकिलांकडे जाणार आहे आणि वकिलांकडे जाऊन मी बऱ्यापैकी माहिती घेणार आहे. पण ह्याच्यामध्ये काय अडचण असेल तर मी चंद्रकांत दादांना भेटणार आहे. मला आता तुम्ही वाचवलं पाहिजे, कारण मी पुणेकरांची भाषा बोलतोय. एक तर गायवावर बोलू नका, पण कमीत कमी माझ्यासाठी तरी काहीतरी करा, ही त्यांना विनंती करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मला काल आसिम सरवदे साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी म्हटले की तुम्ही पुणेकरांसाठी लढताय, आम्ही तुमच्या पाठीशी. मी त्यांच्याकडं हे सगळ्या नोटिसा घेऊन जाणार आहे आणि त्यांची वेळ घेऊन मी माझी चर्चा करणार. समीर पाटील असं म्हणतात की तुम्ही त्यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होतो. त्यांनी नोटीस पाठवलेली आहे मला, त्याचं उत्तर मी त्याच्यात देईन सगळं. भाजपचे पदाधिकारी तुमच्यावर आरोप करतायत, तुमचं मानसिक संतुलन बिघडले असं म्हटलं जातं. त्यांनी म्हणलं पाहिजे, कारण शेवटी मी सांगितलं मी वेडा आहे, मी नालायक आहे, मी भ्रष्टाचारी आहे, मी कोण ब्लॅकमेल काय बरंच काय काय म्हणतात, मी आहे. पण निलेश गायकवाड प्रकरणामध्ये पुणेकरांना जे नरडे चिरले जातात माता भगिनींचे, एक निलेश गायकवाड नाही 70 डोळ्या पुण्यामध्ये काम करतात. त्यामुळे ते माता भगिनीचं कुंकू पुसलं जातं, त्याची जबाबदारी कोणतरी घेतली पाहिजे. मला काय बोलायचं ते बोला, वैयक्तिक मावर टीका करा, कुटुंबावर करा, मुलावर करा, सगळ्यांवर करा. पण जर पुण्याची गुन्हेगारी जर मी बोलत असेल आणि ते जर मला वेडा म्हणत असतील तर मी वेडा आहे, पण तो पुणेकरांसाठी आहे. समीर पाटील असं म्हणतात की तुमच्याकडे काही पुरावे नाहीये, तुम्ही फक्त एकच फोटो वारंवार दाखवतो, तुमच्याकडे पुरावे आहेत की नाही? बरं, तो फोटो तरी आहे का नाही ते एवढं सांगितलं तरी लय झालं. या सगळ्यावर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्हाला नोटीस आली आहे, काय करणार? स्वच्छपूर्ण, सुंदरपूर्ण आणि भयमुक्तपूर्ण.